नमस्कार अमरावतीकर, मी इंजिनियर पवन फंदे आजच्या या छोट्याशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सहसा मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईट, स्लॅब्स किंवा विटांचे थर दाखवत असतो, पण आजचा व्हिडिओ हा थोडा स्पेशल आहे. आज मी तुम्हाला कुठलीही साईट दाखवायला नाही, तर त्या साईट मागचा एक छोटासा माणूस दाखवायला आलोय. एकाच वेळी सिव्हिल इंजिनियर, डेव्हलपर, प्रॉपर्टी कन्सल्टंट, ट्रेनर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महालक्ष्मी मातेचा भक्त म्हणून माझा दिवस कसा जातो, तर चला पाहूया माझी आजची ही धावपळीची पण समाधानाची दिनचर्या. सकाळची सुरुवात झाली ती एका महत्त्वाच्या कामापासून. आज आमच्या एका प्रोजेक्टवर प्लिंथ स्लॅब कास्टिंग सुरू होतं. इंजिनियर म्हणून क्वालिटी चेक करणं हे पहिलं काम. कॉन्क्रीटचं मिक्सिंग असो किंवा लेवल सगळं जागेवर जाऊन बघावं लागतं. उन्हात उभं राहून जेव्हा पाया भक्कम होतो तेव्हाच इमारत उभी राहते, हेच माझं तत्व आहे. कास्टिंग संपूर्ण वळलो माझ्या दुसऱ्या भूमिकेकडे, प्रॉपर्टी कन्सल्टंट. दिवसभरात वेगवेगळ्या साइट्स व्हिजिट, क्लायंटच्या गरजा समजून घेणं आणि त्यांच्या स्वप्नातलं घर शोधून देणं. आज काही नवीन क्लायंटच्या मीटिंग झाल्या आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काही बुकिंग सुद्धा झाल्या. एक डेव्हलपर म्हणून लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून सगळा थकवा निघून जातो. आता सायंकाळचे 5 वाजले. आता ही वेळ होती ज्ञानाच्या देवाणघेवाणीची. मी फक्त साईटवर काम करत नाही, तर नवीन इंजिनियर्स घडवण्याचं कामही करतो. आजच्या क्लासमध्ये आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट CPMचे धडे दिले. पुढच्या पिढीला टेक्नॉलॉजी साक्षर करताना एक वेगळाच आनंद मिळतो. काम संपलं आणि आता वेळ होती फॅमिली टाइमची. आम्ही निघालो आमच्या लाडक्या देवीच्या दर्शनाला, महालक्ष्मी मंदिरात. रस्त्यात गाडी डिझेल भरण्यासाठी थांबलो तर तिथे एक सुंदर वॉटर फाउंटेन दिसला. पाण्याचे उडणारे तुषार आणि तो फ्लो, खरंच सांगतो दिवसभराची धावपळ विसरून मनाला एकदम शांत वाटतं. कधी कधी हे छोटे क्षण खूप खूप सुख देऊन जातात. आणि शेवटी आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मातेच्या मंदिरात. आईचं ते तेजस्वी रूप बघून मन एकदम प्रसन्न झालं, एकदम आनंदित झालं. तिथे भजन सुरू होतं. मग काय, आम्हीही त्यात तल्लीन झालो ना. इंजिनिअरिंग हे डोकं चालवण्याचं काम आहे, पण इथे आल्यावर मनाला जी शांती मिळते ते उद्याच्या दिवसाची ऊर्जा देऊन जाते. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा दिवस. साईडवरचा घाम ते मंदिरातलं नाम. तुम्हाला हा वेगळा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, महालक्ष्मी मातेची जय हो.